नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू धर्मामध्ये अनेक अशी व्रत वैकल्ये आहेत जी योग्य जोडीदार मिळावा म्हणून केली जातात आणि त्यापैकीच एक व्रत आहे तर ते हरतालिकेचे. हरतालिकेचे व्रत हे कुमारिका आणि विवाहित स्त्रिया करतात. हरतालिकेच्या दिवशी निर्जला उपवास करून भगवान शिवशंकराची आराधना केली जाते. हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत असून यामागे एक कथा देखील सांगितली जाते. तर पुढे व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची कथा जाणूनच घेणार आहोत. तर यंदा म्हणजे 2024 मध्ये हे हरतालिकेचे व्रत 6 सप्टेंबर रोजी येत असून गणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस हे व्रत केलं जातं. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे आगमन होणार असून आपण यंदा 6 सप्टेंबर रोजी हे हरतालिकेचे व्रत करणार आहोत. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार असून ही तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 असणार आहे. तर आता आपण हरतालिकेचे हे व्रत कशा प्रकारे करायचं आहे पूजाविधी जाणून घेऊया. तर या हरतालिकेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करण्याची परंपरा आहे. प्रदोष काळात हरतालिकेचे व्रत करणं शुभ मानलं जातं आणि त्यामुळं सूर्यास्ताच्या वेळीही ही हरतालिकेची पूजा केली जाते. या हरतालिकेच्या दिवशी मातीचे गौरी शंकर किंवा शिवलिंग बनवले जाते आणि सकाळी पूजा करणाऱ्याने शुभ मुहूर्ताची काळजी अवश्य घ्यायची आहे. हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत. हे दोन रंग मांगल्याचे आणि सौभाग्याचे रंग मानले जातात, प्रतीक मानले जातात. त्यानंतर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी आपण हे व्रत करणार आहोत याचा संकल्प करायचा आहे आणि मग देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी हरतालिकेचे पूजन करणार आहोत तर ती जागा अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि शक्य असेल तर सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी आपण जसे चौरंगाला केळीचे खांब बांधून पूजा करतो तर त्याप्रमाणे देखील तुम्ही करू शकता. तुम्हाला जसे शक्य होईल तर त्याप्रमाणे तुम्हाला ही पूजा मांडायची आहे. त्यानंतर सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी सौभाग्याचे सर्व अलंकार घालूनच मगच पूजेला प्रारंभ करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी जागा स्वच्छ केलेली आहे किंवा पूजा करणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला एक चौरंग ठेवायचा आहे. त्या चौरंगावरती आपल्याला लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्या वस्त्रावरती तांदूळ पसरवून पार्वती मातेची वाळूची किंवा शाडूची मूर्ती शिवलिंगासह स्थापन करायची आहे. संकल्प गणेश पूजन शिव पार्वती मातेचे ध्यान करून त्यांची आपल्याला षोडोपचारे पूजा करायची आहे. माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत. भगवान शिवांना अक्षदा फुलं बेलपान अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा मोदकाचा नैवेद्य किंवा कोणताही गोड मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला शक्य होईल त्यानुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा दान करायचे आहे. तसेच सौभाग्यवती स्त्रियांना बोलावून हळदी कुंकू आणि वायनदान द्यायचं आहे. या दिवशी शक्यतो निर्जला व्रत करायचं आहे किंवा फलाहार करून व्रत करायचं आहे. अग्नीशी संपर्क असलेला कोणताही पदार्थ या व्रत करणाऱ्या स्त्रीनं खायचा नाही असा देखील विशेष नियम आहे आणि त्यानुसारच आपल्याला फलाहार करायचा आहे. चुकूनही आपण गॅसवर किंवा चुलीवर बनवलेला कोणताही पदार्थ खायचा नाही. आपल्याला रात्री जागरण करायचं आहे. दिवसभर आपल्याला निर्जला व्रत करायचं आहे, रात्री जागरण करायचं आहे. रात्री देवीची धूपारती करायची आहे, कथा ऐकायची आहे. दुसऱ्या दिवशी देवीची पंचोपचार पूजा करायची आहे आणि तिला खिचडीचा नैवेद्य दाखवायचा आहे. अक्षदा वाहून तिचं विसर्जन करायचं आहे. त्याचबरोबर आपण जो हरतालिकेचा उपवास केलेला आहे, व्रत केलेला आहे तर ते त्याच दिवशी सोडायचं नाही. आपले हिंदू धर्म मान्यतेनुसार हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतरच हे व्रत समाप्त होते. तुम्ही चतुर्थीला सूर्योदयानंतरच या व्रताचं पारण करू शकता. तसेच हिंदू धर्म मान्यतेनुसार हरतालिकेच्या उपवासात अन्न आणि पाणी सोडण्याचा नियम आहे, म्हणजेच निर्जला व्रत करण्याचा नियम आहे. या व्रतामध्ये अन्न खाणारी व्यक्ती पुढील जन्मात माकड होते किंवा पाणी पिणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्मी माशाचा जन्म मिळतो असं म्हटलं जातं. परंतु तुम्हाला निर्जला व्रत करता येत नसेल तर तुम्ही फलाहार करून हे व्रत करू शकता आणि व्रताचा संकल्प करू शकता. ही बाब तुम्हाला अवश्य लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर हरतालिकेची पूजा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी
जर व्रत करत असताना, उपवास करताना विवाहित महिलांना किंवा कुमारिकांना जर मासिक पाळी आली असेल, तर अशा महिलांनी चुकून ही पूजा करायची नाही. मासिक पाळी आली असेल तर महिलांनी दूरवर बसून ही कथा ऐकायची आहे, पूजा पाहायची आहे, परंतु चुकूनही देवाला स्पर्श करायचा नाही. तुम्ही या दिवशी व्रत करू शकता, उपवास करू शकता, देवाचं नामस्मरण करू शकता आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडायचा आहे. आता आपल्या हिंदू धर्म मान्यतेनुसार एकदा हरतालिकेच्या व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्ये सोडता येत नाही. हे व्रत आयुष्यभर आपल्याला पाळावे लागते. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला जर हे व्रत करता येत नसेल तर तुम्ही या व्रताचे उद्यापन करून हे व्रत तुमच्या कुटुंबातील कोणत्याही दुसऱ्या स्त्रीकडे सोपवू शकता. यामुळे तुमचे हे व्रत सुरू राहते. तसेच हरतालिकेच्या व्रताचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच करायचं आहे. व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून आपल्याला विधिवत भगवान शिव, माता पार्वतीची पुन्हा एकदा पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचं आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि जो आपण माता पार्वतीला नैवेद्य दाखवलेला आहे खिरीचा, तर तो नैवेद्य खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे हरतालिकेचं व्रत करायचं आहे. ही हरतालिकेची पूजा अगदी साधी सोपी आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल तर त्याप्रमाणे तुम्हाला ही पूजा करायची आहे. त्याचबरोबर जरी तुम्हाला पूजा मांडता येत नसेल तरी देखील तुम्ही देवघरामध्ये भगवान शिवांची, माता पार्वतीची पूजा करू शकता, त्यांना अभिषेक करू शकता, गणपती बाप्पांची पूजा करू शकता. कोणतीही सेवा, पूजा, व्रत करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केलं तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल तर त्याप्रमाणे आपल्याला हे व्रत करायचं आहे. फक्त आपण उपवास करत असताना मी जे नियम सांगितलेले आहेत तर ते नियम तुम्हाला अवश्य पाळायचे आहेत. आणि हरतालिकेचे व्रत करत असताना आपल्याला हरतालिकेची कहाणी ही देखील अवश्य ऐकायची आहे, तरच आपण केलेले हे व्रत पूर्ण होणार आहे. तर आता आपण हरतालिकेची कहाणी ऐकूया. एके दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती कैलासावर बसले होते. माता पार्वतीनं भगवान शिवशंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ आणि 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला मी सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलं. 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती तू विष्णूंना द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे आणि त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे आणि म्हणूनच मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून विष्णूजींकडे गेले आणि त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण तुला विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा कोणीही पती करायचा नाही आणि असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात तुला नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली आणि त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी माझी कोणतीही इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व तिथून गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथं आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला अर्पण केलं. अशा या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली आणि याला हरतालिका व्रत असं म्हटलं जातं. तर अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देव ब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. पूजाविधी, कथा, महत्त्व, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी
सौभाग्यवती स्त्रियांनी कुमारिकांनी हे व्रत कशा प्रकारे करायचं आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तर माहिती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.